आत्ताच्या डिजिटल युगामध्ये आजची तरुणाई मोबाईल, चॅट जीपीटी, AI यामध्ये गुंतलेली असताना त्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी दीप आर्ट यांसारखे व्यासपीठ कला जागृत ठेवण्यासाठी समाजामध्ये जागृत आहे. त्याचबरोबर येत्या 1 महिन्यामध्येच आपला लाडका बाप्पा येत आहे, म्हणजेच गणेशोत्सव येत आहे. त्याचेच औचित्य साधून दीप आर्ट्समध्ये गणेश मूर्तींचे प्रदर्शन आणि गणेश मूर्ती कशी बनवली जाते हे सांगण्यात येणार आहे. तर चला आपण त्यांच्याशी बोलू. नमस्कार. नमस्कार. सगळ्यात पहिले ते मला सांगा की तुम्हाला ही संकल्पना कशी सुचली आणि यामागचं तुमचं उद्दिष्ट काय होतं की आपण मूर्ती बनवूयात, स्वतः पण घडवूयात आणि आपल्या विद्यार्थ्यांना पण शिकवूयात. तर काय सांगायला याबद्दल? तर मी दीपशिका पांडे आहे आणि हे माझे सिस्टर दीपाली पांडे. मी दीप आर्ट्सची इन्स्ट्रक्टर आहे आणि हे आर्टिस्ट आहेत. तर बेसिकली हा जो सेटअप आहे हे सर्वात आधी माझ्या डोक्यात आलं. म्हणजे आम्ही प्लॅन केलेला 2018मध्ये 2018मध्ये हा डोक्यात आला की असं काहीतरी नैसर्गिक असला पाहिजे की बिकॉज जर आपण गणपतीची मूर्ती बनवत आहोत तर त्यामध्ये श्रद्धा असते आणि आपले इमोशन्स पण असतात. आणि आपल्या धार्मिक ग्रंथांमध्ये पण लिहिलेलं आहे की जर एखादी मूर्ती देवांची तुम्ही काही घडवतायत तर देव म्हणतात की माझी मूर्ती तुम्ही घडवतायत ना तर प्रकृतीमध्येच ती गेली पाहिजे. तर आमचं तसं डोक्यात आलं की आम्ही असं काहीतरी स्टार्ट करू शकतो का. बट जे प्लॅन आपल्या डोक्यापासून पेजवरती आणि एक्झिक्यूट होण्यापर्यंत वेळ लागतं. तर तेच आमच्यासोबत झालं. 18मध्ये विचार केला, 19मध्ये एक स्टेप पाऊल पुढे घेतलेला, मात्याची गणपतीचा प्रयत्न केलेला. मग त्यानंतर हळूहळू लॉकडाऊन आला 20मध्ये. तर आता लॉकडाऊनमध्ये बेसिकली काय झालं की सगळ्या POPचे मूर्त्या विसर्जन करणं बंद झालेला, रेस्ट्रिक्टेड होता. तर त्यामध्ये असंच आम्ही सहज बसलेलो आणि विचार करत होतो की ते तर थांबलं पण आपले बाप्पा घरी येणं नाही थांबलं पाहिजे. तर त्यामुळे आम्ही असं प्लॅन केला की जर एखाद्या मातीने जर तयार करून आपण बाप्पांना घरी आणू शकतो तर ते किती चांगलं कन्सेप्ट होईल. तर आम्ही असंच बसलेलो. तर गार्डन मधली माती, लाल माती आम्ही उचलून आणलं आणि घरीच असं बसून माझ्या आर्टिस्ट जी मॅडम आहे हे रेडी केला. तर ती मूर्ती आपोआप म्हणजे असं आपण इमॅजिन केला आणि बनवलं तर त्याचा वेगळाच आनंद होता. आणि ते रेडी झाल्यानंतर आम्ही तीच मूर्ती स्थापित केली. मग त्यानंतर 5-6 दिवसानंतर त्यांचं विसर्जन पण केला. पण जो एक्सपिरियन्स तेव्हा होता आम्हाला त्याच्या आधी POPच्या गणपतीपेक्षा नाही म्हणजे पेक्षा चांगलंच होता. आणि त्यानंतर मग हळूहळू 20 नंतर आम्हाला असं कळू आलं की ॲक्च्युली आपल्याला हे नैसर्गिक जो सायकल आहे त्यामध्ये एक पण असं डिस्टर्बन्स नाही केलं पाहिजे. बिकॉज जर नेचरने प्रकृतीने काही बनवलं आहे तर ते आपल्यासाठीच बनवलेलं आहे. तर आपण जर त्यामध्ये काही डिस्टर्बन्स केला तर त्यामुळेच हे सगळं पावसाचं डिले होतं, पाऊस लवकर नाही येत, वेळ नाही, हे सगळे रिझन असतात त्यामुळे. तर त्यानंतर 21मध्ये 22मध्ये आम्ही तेच सतत कंटिन्यू केला. स्वतः मूर्ती बनवायचं, घडवून मग त्यांना बसवायचा, त्यांची पूजा अर्चना वगैरे करून मग त्यांचं विसर्जन करायचं. त्यानंतर मी एक NGO मध्ये पण आहे. तर त्यामध्ये ना आम्ही गणपतीचं 5 दिवस झाल्यानंतर 7 दिवस झाल्यानंतर विसर्जन झाल्यानंतर ते बीचवरती आम्ही क्लिनिंगसाठी जातो. तर मी एकदा गेलेली तिथे क्लिनिंगसाठी. तर मी तिकडचा जो दृश्य बघितला ते बघितल्यानंतर जरा आतमधून मला चांगलं नाही वाटलं. बिकॉज मी हे ऑब्झर्व केला की आपण 5 दिवस 10 दिवस बाप्पांना आणतो घरी, त्यांची पूजा करतो, अर्चना करतो, एवढे इमोशन्स जॉईंट असतात. पण ते विसर्जनचं नेक्स्ट डे आपण बघत पण नाही पाठीमागून की आपले बाप्पा नक्की घरी पोहोचले की नाही वेळेवर. त्यांचा हात इकडे पडला आहे, डोकं तिकडे पडलं आहे. तर ते सगळं दृश्य बघून आतमधून असं चांगलं नाही वाटत होता. तर त्यानंतर डोक्यात हे आला की आपण असं का नाही करू शकत की इको फ्रेंडलीच मूर्तींचा जरा लोकांमध्ये माहिती देऊया की ते का बसवायचं आणि हे का नाही, POP का नाही बसवायचा. बिकॉज POP आपल्या प्रकृतीसाठी पण चांगला नाहीये आणि आपल्यासाठी पण चांगलं नाहीये. जर आपल्यामध्ये इमोशन्स आहेत, तुम्ही बाप्पांची एवढी पूजा करतायत तर त्यांचं विसर्जन पण चांगल्याप्रमाणे आणि आपलं ग्रंथ जे म्हणतात ते त्याप्रमाणे पण झाला पाहिजे. तर हा इनिशिएटिव्ह आम्ही घेऊन आता हळूहळू लोकांमध्ये पण अवेअरनेस द्यायला स्टार्ट केला. आम्ही छोटे छोटे वर्कशॉप घ्यायला स्टार्ट केला शाळेत, कॉलेजमध्ये किंवा इन्स्टिट्यूटमध्ये. मग त्याने कसं आहे लोकांना हळूहळू आता माहिती पडायला लागली की आपण POPला अवॉइड करून
आपण इको फ्रेंडलीच आणावं. तर जर्नी खूप हार्ड होती आमची. भरपूर काही यामध्ये फेस करावं लागलं आम्हाला. काही जणी सांगा तुमच्याकडून नाही होणार आहे. आणि सर्वात पहिली गोष्ट, आपण काही चांगलं स्टार्ट करायला गेले तर तिथे सपोर्ट, तिथे निगेटिव्ह कमेंट्स भरपूर आले. तर ते निगेटिव्ह कमेंट्स म्हणजे हो, तर असे निगेटिव्ह कमेंट्स आले तर माझं कसं आहे, आपल्या मतावरती डिपेंड असतं. आता जर एखाद्या जणांनी मला निगेटिव्ह कमेंट दिली तर ते त्याच्यासाठी निगेटिव्ह आहे की माझ्यासाठी निगेटिव्ह आहे ते आपल्यावरती डिपेंड असतं. आता त्यांनी मला सांगितलं की तुमच्याकडून नाही होणार, तर मी त्यांना प्रश्न विचारला, माझ्याकडून नाही होणार तर अशा कोणत्या गोष्टी तुम्ही बघितले जे माझ्याकडून नाही होणार आहे, तर मी त्याच्यावरती कामं करेन. मग ते जे नाही होणार आहे ते शक्य होऊन जाणार. तर मी तेच प्रयत्न करता करता आज या फेब्रुवारीमध्ये 2026 मध्ये आम्ही हा सेटअप स्टार्ट केला आहे. म्हणजे मुलांकडून किंवा माझे जे विद्यार्थी आहेत त्यांच्याकडून मला रिक्वेस्ट आली की मॅडम तुम्ही ऑनलाईन शिकवता तर तुम्ही ऑफलाईन पण काहीतरी शिकवा, बिकॉज तुमच्या क्रिएटिव्हिटी, तुमच्या नवीन नवीन जे प्रोडक्ट्स आहेत ते सगळं आम्हाला शिकायची खूप इच्छा आहे. तर त्यामुळेच आम्ही इथे हा नवीन सेटअप स्टार्ट केलेला आहे. म्हणजे मुलं खूपच उत्सुक उत्सुक असतात. काय हो. शिकवताय, कसं शिकवताय, हो, हो, हो. मग कसं आहे, एक असा प्लॅटफॉर्म आहे जिथे तुम्हाला बोलण्याचं एक ऑप्शन भेटतं. इथे मी एक्झाम घेणार नाही, इथे मी त्यांना सांगणार नाही की तुमचा हा सिलेबस आहे, तुम्हाला या डेडलाईन मध्ये फिनिश करायचं आहे. तुमच्या मनात तुमची कला. आणि जर एखाद्या माणसाला सांगतात, आता आपल्याला काही प्रॉब्लेम असेल, डिप्रेशन असेल किंवा काही मेंटली प्रॉब्लेम असेल, तरी डॉक्टर सजेस्ट करतात की तुम्ही थोडासा आर्टवर्क शिका किंवा आर्टवर्क करा. ते यामुळेच, येस, बिकॉज आपला जो नर्वस सिस्टम आहे तो एखादा पीस शोधतो आणि पीस जर तुम्हाला हवं असेल तर तुमच्या मध्येच असतं, ते फक्त आपल्याला शोधावं लागतं. आणि तेच तुम्ही विद्यार्थ्यांना शोधून देताय. माझा फक्त एक प्रयत्न आहे. मी जस्ट स्टार्ट केलं आहे आणि बाकी तर माझे जे स्टुडंट्स आहेत, जे माझे सपोर्टर्स आहेत, त्यांनीच ह्याला पुढे करण्यात माझं खूप त्यांचं योगदान आहे यामध्ये. तर आता मी हँडओव्हर देते दीपाली पांडे यांना. हे आपले आर्टिस्ट आहेत. तर तुमचे प्रश्न आपण विचारला, काय सांगाल तुम्ही मूर्ती घडवताना तुमच्या मनात पहिले काय, जेव्हा तुम्ही पहिली मूर्ती बनवली तेव्हा तुमच्या मनात काय भावना होती की कशी होईल, काय होईल, आणि समाधान तर एक असेलच ना तुमच्या मनात, काय सांगाल त्यामध्ये? हाँ, मतलब जब मैंने शुरू किया था, शुरू इन द सेंस दिमाग में ऐसा था कि मुझे पापा बहुत पसंद है, पहली बात. लाइक आज भी जब मैं अपनी आंखें बंद करती हूँ तो मैं इतने प्रकार के गणपति को देखती हूँ कि मैं मतलब दूसरे दिन ऐसा लगता है बस मुझे वैसे बनाना है गणपति कि मतलब मेरे अंदर ना जस्ट आइज क्लोज किया इवन फॉर अ सेकेंड तो वो डिफरेंट टाइप ऑफ गणपति के फेस आते हैं और वो एक रियल कहीं से पता नहीं वो पावर है कि क्या है. तो वो पहले से ही मुझे ऐसा लगता था कि हाँ मुझे करना है, बट 2 साल तक बस सोचती रही. बट आफ्टर 2 years मुझे लगा नहीं, ट्राई करना चाहिए. तो बस वो लॉकडाउन का पीरियड था, काफ़ी सारा टाइम था, तो इट्स लाइक कि इनर पीस अगर किसी चीज़ के लिए कह रही है कि आपको करना है तो लेट्स जस्ट ट्राई इट. तो बस उस समय ट्राई किया और सच में वो जो आउटपुट आया वो कहीं ना कहीं सेटिस्फाइड था. मुझे मेरी फैमिली ने फुल सपोर्ट किया एंड देन हम बस टूवर्ड्स नेचर. और मुझे ऐसा लगा जो चीज़ मुझे आती है, लाइक मेरे अंदर जो आर्ट मैंने फाइंड आउट किया है, आई एम डेफिनेटली श्योर इस दुनिया में जितने भी लोग हैं, आप हम सब जो भी हैं, हर किसी के अंदर ना किसी प्रकार का आर्ट है. द थिंग इज़ वॉट हम जो ये लाइफ जी रहे हैं ना, इसमें ये जो आर्ट का कॉन्सेप्ट है, अगर आप जान लोगे कि आपके अंदर क्या आर्ट है, सो डेफिनेटली वो लाइफ ना आप बहुत ही फ्लुएंटली लाइक आप बहुत अच्छे से जी सकते हो, क्योंकि आप खुद में देखोगे, आप दुनिया को नहीं आपण देखोगे. कार्यात सगळं समाधान शोधतो की Exactly. आपण घडवलेली मूर्ती कोणीतरी घेतंय, कोणाच्या तरी घरी बरोबर त्याची पूजा करतो. कारण की म्हणजे मैंने वो चीज़ एक्सपीरियंस किया कि मैंने खुद में वो चीज़ ढूंढा. सो आई थॉट इफ आई एम बॉर्न आर्टिस्ट सो शायद लोगों में भी आर्ट है, द ओनली थिंग उन्हें शार्प करने की ज़रूरत है. तो इस मोटिव से हमने ये दीप आर्ट स्टार्ट किया और आज हम थाउजेंड्स ऑफ स्टूडेंट्स को टीच करते हैं, वर्कशॉप्स लेते हैं इन कॉलेज और इंस्टीट्यूट एंड इवन दो सोसाइटीज़ जहाँ पे हम उन्हें गणपति बनाना एज वेल एज देर आर मैनी आर्ट लाइक स्कोप्स दैट दे शुड अंडरस्टैंड. क्योंकि आर्ट को मैं सिर्फ एज अ एक्टिविटी या सिर्फ एज अ मतलब
फीस ठीक है, दैट इज़ फाइन, बट आर्ट जो है ना, आजकल AI, अगर मैं AI की बात करूँगी ना, तो कंपनीज आर लुकिंग फॉर द आर्टिस्ट, हाउ दे आर थिंकिंग, हाउ दे आर क्रिएटिंग, कि क्या हमारा AI जो मशीन लर्निंग है क्या वो ये चीज़ कर पाएगा. डेफिनेटली दे आर ट्राइंग, बट व्हाट आई फील इज़ वो जो हमारे अंदर मैनुअल पावर होती है, वो जो हमारे अंदर थिंकिंग कैपेसिटी होती है, वो हर किसी के अंदर डिफरेंट होती है. सो व्हाट आई थिंक, ठीक है AI इज़ वर्किंग, बट हमारे अंदर जो इनर पावर है दैट इज़ डिफरेंट थिंग. लाइक हम कुछ कर सकते हैं, लाइक ऐसा नहीं है कि AI हमें बीट करेगा. तो व्हाट आई थिंक इज़ कि ये जो आर्ट है ना, इसका स्कोप MNCs में भी है. आर्ट का स्कोप लाइक इट्स एवरीवेयर. आप अगर न्यू ब्रांड देखेंगे तो कंपनीज आर लुकिंग कि आप आर्टिस्ट पॉइंट से आप देखिए कि वो चीज़ कैसी है. सो दैट्स व्हाई आर्ट इज लाइक इन डे. सो व्हाट आई फील कि हर किसी को खुद के अंदर ढूंढना चाहिए कि शायद वो कुछ ना कुछ चीज़ है जो उन्हें आर्ट में, लाइक दे कैन फाइंड आउट वेदर दे कैन डू ड्राइंग, पेंटिंग, sketching. I have seen, on Instagram every day when we scroll up. So there are so many creative people. I really appreciate to the social media, especially nowadays, as we know. So like there are people who are truly like they are so much inspiring. वो सच में मुझे बहुत अच्छा लगता है जब मैं इतने सारे आर्टिस्ट को देखती हूँ, और इट्स लाइक कि वाओ, आई एम सो हैप्पी, लाइक दे आर डूइंग समथिंग, दे आर जस्ट कॉन्ट्रीब्यूटिंग. और बस उन्हीं सबको देख के देर आर पीपल जो इंस्पायर भी होते हैं. मैंने भी इंस्पिरेशंस ली हैं, मुझे देख के बहुत लोग इंस्पायर्ड हुए हैं जो मुझे फॉलो भी करते हैं कि हाउ शी इज़ डूइंग, एंड आई एम रियली हैप्पी वो मेरे साथ हैं, दे सपोर्ट मी, एंड या दिस इज़ ऑल माई जर्नी. एंड आई एम जस्ट ट्राइंग कि लोग अपने अंदर का वो आर्ट ढूंढें, एंड डेफिनेटली वी आर देयर कि हम उन्हें गाइड करें. एंड क्या दिस इज ऑल अबाउट. तर आता ह्या वर्षी पीओपीच्या मूर्ती खूप महागल्या, तर तुमच्या व्यवसायामध्ये याचा काय फरक पडतोय का तुम्हाला, की तुम्ही फक्त शाडूच्याच मूर्ती बनवता पीओपी, तर काय सांगाल त्याबद्दल? आपल्याकडे प्युअरली शाडू मातीचे सगळे गणपती आहेत. म्हणजे तुम्ही स्टार्ट टू एंड जर बघितले तर माझ्याकडे गणपतीची मूर्ती पण तुम्हाला इको फ्रेंडली भेटेल, आणि एखादा जर तुम्हाला त्यांची ज्वेलरी पण करायची असेल तर आम्ही आपला पूर्ण प्रयत्न केला आहे की तेही आम्ही मातीनेच घडवू. म्हणजे आपण बाप्पांना सजवू पण मातीने, बनवू पण मातीने, आणि त्यानंतर जेव्हा त्यांचं विसर्जन होईल तर त्यांचा अंश पण या मातीमध्ये गेला पाहिजे. म्हणजे हा असा कन्सेप्ट आहे की नेचरकडून घेतलेली गोष्ट आम्ही नेचरलाच रिटर्न करणार आहोत. तर आपल्याकडे सगळं तुम्हाला कन्सेप्ट जे आहे ते इको फ्रेंडली प्युअर मातीचं भेटेल, शाडू मातीचं. आणि पीओपीचा जो कन्सेप्ट आपण डिस्कस केला आता की पीओपीचे गणपती बंद करायचा प्रयत्न सगळे करत आहेत. खूप वर्ष आधी हे स्टार्ट झालं आहे की पीओपी नाही बसवायचं, इको फ्रेंडली बसवायचं. पण एखादा स्टेप घेणं आणि ते आपल्या डेली रुटीनमध्ये, लाईफमध्ये आणणं ते खूप कठीण असतं. म्हणजे आता जर प्रयत्न पण केला तर पीओपीचे गणपती तुम्ही बघायला गेले तर लोकांची इच्छा, त्यामध्ये आता एवढे ऑप्शन्स आलेले आहेत की आपली इच्छा एवढी होते, ते कलर, फिनिशिंग एवढं सगळं बघून आपला अट्रॅक्शन, ते अट्रॅक्शन एवढं वाढतो की नको, मला हीच मूर्ती हवी आहे, ते किती छान दिसत आहे. पण त्याच्या पाठीमागे आपण हे नाही बघत की ते सगळं झाल्यानंतर 5-10 दिवसानंतर जेव्हा आपण विसर्जन करू तेव्हा आपले बाप्पा कसे दिसतील. तर आपण ते विचार नाही करून जर आपण पीओपीच घेतलं तर आपल्या पप्पांची तर स्थिती मी तुम्हाला सांगितली कशी असते. तर तेच हो, तर हात कुठे, पाय कुठे. तर त्यापेक्षा तुमची जी इच्छा आहे की तुम्हाला अशा प्रकारचे, आता आम्ही हे इनिशिएटिव्ह घेतलेलं आहे की तुम्हाला जशा प्रकारची गणपती हवेत आम्ही हाताने घडवू. तुम्ही फोटोज आणा, तुम्ही रेफरन्सेस आणा, तुम्हाला पीओपीचे डिझाईन मध्ये हवे तुम्ही तसे आणा, आम्ही सेम बनवून देणार आहे. आम्ही फक्त शाडूचे बनवून देणार आहे. तर आम्ही आमचा पूर्ण प्रयत्न करत आहोत की समोरच्या लोकांना असा इनिशिएटिव्ह त्यांना स्वतःना आला पाहिजे की नाही, आपले बाप्पा पुढच्या वर्षी पण इको फ्रेंडलीच असले पाहिजे आणि ते दी पार्ट्समधूनच नेले पाहिजे. आम्ही आमचा प्रयत्न करू की लोकांचं आता कसं आहे की लोकांचे एक्सपेक्टेशन वाढत चालले, आपण ते नाही थांबवू शकत, पण त्याच्यावरती काम करू शकतो. तर त्याच्यावरती आमचा प्रयत्न आहे की जेवढं नवीन आम्ही त्याच्यामध्ये इम्प्लिमेंटेशन करून आता हळूहळू आम्ही कस्टमाइज हे पण ऑर्डर स्टार्ट केले की लोकांना जशा थीम वाईज
आता काही जणांचं असतं आमची थीम अशी आहे तर आम्हाला असंच गणपती पाहिजे. तर आता जर तुम्ही पीओपीचे बघायला गेले तर एखादं सॅक्रिफाईस करावं लागतं. तुमचे एखादे मॅच नाही होत, त्यांचा कलर नाही मॅच होत, पण आपल्याकडे हे ऑप्शन आहे. तर जर बाप्पा आपल्याला एवढं काही ऑप्शन देत आहे तर आपण कशाला. आणि एक माझं कन्सेप्ट असं आहे की जर आपण गणपती बसवतोय, देव बाप्पांना आणतोय, तर मला हे सांगा की आपण कोण आहोत बाप्पांना चूज करायला. बाप्पा आपल्याला चूज केलं पाहिजे ना बाप्पांनी, की मला या घरात यांच्या घरातच जायचं आहे. तर आपण कोण चूज करायला की माझ्या घरी हे वाले बाप्पा आले पाहिजे, हे वाले नाही. तर एक बेसिक कन्सेप्ट आहे की ज्या बाप्पांना आपल्या घरी यायचं असेल ते पूर्ण श्रद्धेने आम्ही त्यांना आपल्या इको फ्रेंडली कन्सेप्टनेच आणूया आणि त्यांचं विसर्जन पण पूर्ण श्रद्धेने करूया. तर हाच आमचा इनिशिएटिव्ह आहे. आम्ही प्रयत्न केलेला आहे, हळूहळू लोकांकडे पोहोचला. आणि एक पाऊल तुमचा तर पुढचे 2 पाऊल बाकीचे असते. तर पण तुमचा 1 पाऊल आधी असला पाहिजे. तुम्ही काय सांगाल पीओपी बद्दल? तुम्ही मूर्ती घडवता तर तुम्हाला त्याचं दुःख खूप जास्त असं की शाडूची मूर्ती कशी मातीत मिसळली जाते, ही पाण्याबरोबर वाहून गेली जाते, पण पीओपीची मूर्ती नंतर विसर्जनानंतर खूप त्यांचे बाप्पाचे अवयव आपल्या इकडे तिकडे आपल्याला दिसतात. तुमचं काय म्हणणं आहे त्यावर? गणपति पीओपी और इको फ्रेंडली जो माटी के होते हैं वो कॉन्सेप्ट साइड में रखते हुए मुझे ना गणपति बहुत पसंद है, जैसे कि मैंने कहा. और मैं जब शॉप्स पे देखती हूँ ना, कहीं की जाती हूँ कि अब गणपति का फेस्टिवल आने वाला है, सो जब मैं बहुत सारी गणपति देखती हूँ मैं खुद को रोक नहीं पाती हूँ. मैं जाती हूँ, देखती हूँ, बहुत प्रकार की गणपतियाँ, मतलब गणपति के आइडियल्स होते हैं जिनमें बहुत सारे मतलब फीचर्स होते हैं, ऑप्शन होते हैं, बहुत क्यूट लगते हैं. कि देखिए किसी गणपति की डिज़ाइन इतनी डेप्थ में होती है, मतलब बहुत मुझे वो बहुत ज़्यादा आकर्षित करती है वो मूर्तियाँ. पर जब मैं पूछती हूँ कि क्या वो गणपति इको फ्रेंडली है, तो शायद कहीं ना कहीं वो जब कहते हैं कि नहीं ये पीओपी है, तो मुझे ऐसा लगता है ओ शिट नहीं, मतलब कि शायद इको फ्रेंडली होना चाहिए था तो फिर सब परफेक्ट होता. तो ये चीज़ें हैं डेफिनेटली जो हमारे यहाँ के गवर्नमेंट्स हैं, एडमिनिस्ट्रेशन है, दे आर ट्राइंग कि हमारे यहाँ के मूर्तिकार जो कि एक्चुअली यहाँ पे गणपति की डिमांड बहुत ज़्यादा बढ़ गई, जस्ट बिकॉज हर कोई बाप्पा अपने घर पे लाना चाहता है. उन्हें उनका आगमन करके उन्हें 5 दिन 10 दिन 11 दिन बैठा के उनकी पूजा करके उनका विसर्जन लाइक अपने विश पूरे करना. बट यहाँ पे ना कहने नहीं एक चीज़ छुपी है कि आप जितने भी दिन उन्हें रखते हैं घर पे, जिस तरह उनकी पूजा करते, जिस तरह उनका आगमन करते हैं, कहीं ना कहीं एक चीज़ नहीं होती है, वो है विसर्जन. और सच में हमारे ग्रंथों में भी लिखा गया है कि जिस तरह आप गणपति को लाते हो उतने ही धूमधाम से, उतने ही मतलब उतनी सोच के साथ, उतनी ही भावना के साथ आपको उनका विसर्जन भी करना चाहिए. तो वो जो विसर्जन वाला कॉन्सेप्ट है ना, मुझे वो हिट पर है, वो बहुत ज़्यादा मतलब बोलते हैं ना. मैंने शुरुआत ही वहीं से किया क्योंकि मैंने देखा है गणपति को लोग, आई एम श्योर जिसने वो चीज़, जिसके साथ वो चीज़ पता नहीं किस सिचुएशन, बट मैंने देखा है कि गणपति को बैलेंस में मतलब ऐसे जिस छोड़ के आ रहे हैं रोड पे, क्योंकि कोविड के टाइम पे लोगों को अलाउ नहीं था कि वो विसर्जन हर जगह कर पाएँ, तो क्योंकि पीओपी होने की वजह से हर किसी को नहीं मिल पाया. तो मैं ये चाहती हूँ इको फ्रेंडली गणपति आप चाहे अपने घर में ही विसर्जन कीजिए या फिर आप कहीं तालाब में जाइए, बट इससे किसी भी नेचर को किसी भी तरह का हार्म नहीं होगा. इवन वो एक सपोर्ट नेचर होगा. तो वो जो विसर्जन वाला कॉन्सेप्ट है ना, मुझे लगता है लोगों को भी उस मुद्दे पे ज़्यादा ध्यान देना चाहिए. गवर्नमेंट भी अपना बेस्ट कर रही है, बट ये है कि एक्चुअली है विचारा तो जैसे कि हम गणपति का जितने भावना के साथ, जितने जोरों शोरों से गणपति का आगमन करते हैं, मेरा बस यही मानना है कि लोगों को विसर्जन के समय भी उनको ज़ोरों शोरों से इनका विसर्जन करें, हैप्पीली करें. बट एक चीज़ का बिल्कुल ध्यान रखें कि वो मिट्टी इको फ्रेंडली है, उससे किसी को भी लाइक आपके जो कार्बनिक उत्सर्जन है वो ना रहे. लाइक आप जो सोसाइटी के लिए करें कि आप गणपति ला रहे हैं, आप पूजा करते हैं, तो जिस मूर्ति की आपने पूजा की है, म्हणजे फक्त दिखाव्यासाठी नाही तर तुम्ही स्वतःच्या श्रद्धेसाठी हे प्रामाणिकपणे विसर्जन. कारण की तुम्ही जे विसर्जन केलं आहे ना, त्याच्या दुसऱ्या दिवस तुम्ही जाऊन जे पाहतायत ना ते दृश्य, जे लोक जात आहेत, जे NGO वगैरे आहेत, त्यांना माहिती आहे ते दृश्य ॲक्सेप्टेबल नाही आहेत. कारण की ते खरंच म्हणजे ते पप्पाचं पण आपण म्हणजे पप्पा का भी हम वहाँ पे बुरा अनादर कर रहे हैं, नेचर का भी कर रहे हैं. और इनडायरेक्ट की ये सारी चीज़ें कम ही आएंगी. हम ही देखेंगे ब्लॉकेज हो रहा है, हम फिर कहेंगे कॉरपोरेशन से कि
वो क्लीन नहीं करते हैं, बट ये सच नहीं है। हम जो पीओपी को कहीं ना कहीं स्टॉक कर रहे हैं पानी में ले जाके, तो इसका इम्पैक्ट पानी लेवल पे आता है कि वो पानी लेवल अप हो रहा है, कहीं ना कहीं वो स्टॉप हो जाता है। इसके हमने देखी कि कॉर्पोरेशन वो अपना बेस्ट दे रहे हैं, बट हमें इंडिविजुअल लेवल पे सोचना होगा कि हम जैसे गणपती ला रहे हैं उनका विसर्जन की वेसल पर। मला जाणून घ्यायला आवडेल की तुमची स्टार्टिंग प्राइस तुम्ही बाप्पाची काय ठेवली, म्हणजे असं नाही म्हणत आहे की मी बाप्पाची आपण किंमत करतोय, पण जसे आपल्या आजूबाजूला श्रीमंत लोक आहेत तशीच गरीब लोक सुद्धा आहेत, त्यांना खूप वेळेला मूर्ती घेण्यासाठी सुद्धा पैसे नसतात, तर त्यांच्यासाठी तुम्ही काय तुमच्या दीप आर्ट्समध्ये असं आहे? तो जब डीप आर्ट्स शुरू किया तो यही था कि आप बब्बा घर ले जाओ। अगर मैं बात प्राइसिंग करूं तो आपको 1 रुपये दे के जाओ, 11 पैसा दे के जाओ, जो आपको लग रहा है वो दे के जाओ, बट आप मिट्टी के गणपति लेके जाओ। और लिटरली मैंने अबाउट प्राइसिंग 500 के गणपति 1 फुट में, ऐसे भी गणपति गए, और मुझे बहुत अच्छा लगा जब वो लोग खुश थे। मुझे लिटरली जिस दिन वो गणपति ले जा रहे थे तो बहुत अच्छा लगता था कि हाँ फाइनली मैंने किसी फैमिली को बजट फ्रेंडली, इको फ्रेंडली गणपति डिलीवर किया है, और आई एम हैप्पी। मैंने कुछ अच्छा किया है, कुछ कंट्रीब्यूशन बेस्ट दिया है। तो उसी सोच के साथ दीप आर्ट्स में जितनी भी गणपति हैं वो काफ़ी बजट फ्रेंडली हैं। बजट फ्रेंडली मतलब इनकी शुरुआत ही 500, 700, 1500, क्योंकि मैंने मार्केट में देखी इको फ्रेंडली के कॉस्ट 7000 से 8000, 15,000 वो कॉस्टिंग है। आई मीन ये जस्टिफाई नहीं कर सकते, इट डिपेंड्स ऑन देयर आर्ट। बट एक चीज़ है ओवरऑल एवरेज में कि गणपति काफ़ी कॉस्टली हो चुकी है, जैसे कि हमने न्यूज़ वर्ल्ड में काफ़ी जगहों पे देखा है ड्यू टू मैनी फैक्टर्स। बट यहाँ दीप आर्ट्स में हर गणपति मैंने खुद के हाथ से बनाई है, तो मुझे लगता है आई डोंट केयर अबाउट प्राइसेस, व्हाट आई केयर अबाउट इज़ नेचर। आपको जो लगता है आप लेके जाओ, लेट मी नो द फीलिंग आपकी क्या है। प्लस जो शुरुआत प्राइसेस हैं लाइक 500, 501, 1001, 1501, 2001, इट्स वेरी बजट फ्रेंडली। आई शो यू गणपतिस एज वेल। आपको 1 फुट में, 2 फुट में, मैक्सिमम में घरगुती गणपति है, ने कभी मंडप की गणपति, मतलब मेरे पास कॉन्सेप्ट्स आए हैं कि आप मंडप की बनाओ, बट मैंने कभी ट्राई नहीं किया है इतनी बड़ी गणपति, क्योंकि उसके लिए भी काफ़ी सारे सपोर्ट्स लगते हैं, यूनिक ह्यूमन पावर एंड एवरीथिंग। बट घरगुती गणपति, क्योंकि एक्चुअली जो हम विसर्जन करते हैं ना वहाँ पे सबसे ज़्यादा कंट्रीब्यूशन ना छोटी गणपतियों का होता है, और कहीं भी वाटर ब्लॉकेज जो छोटी नहीं सकी जो उसकी वजह से बड़ी प्रॉब्लम होती है। तो गवर्नमेंट का भी, एडमिनिस्ट्रेशन का भी यही कहना है कि जो आप घरगुती गणपति लाते हो हम अपना पैसा दे सकते कि वो इको फ्रेंडली हो। तो मेरा भी वही मोटो है कि मैं हर किसी के घर में इको फ्रेंडली गणपति दे सकती हूँ बस। एनी हाउ आप अगर कहीं ना कहीं अगर आप लोग स्टक है कि मुझे नहीं मिल रही, आप दीप आर्ट्स में आइए, क्योंकि गणपति का फेस्टिवल भी आ रहा है, और आप देख के जाइए, आपको जो बप्पा चूज करेंगे आप उन्हें ही ले जाइए। और येस आई एम श्योर आप एक बार विजिट कीजिए दीप आर्ट्स। जसं आता तुम्ही सांगितलं की तुमच्याकडे अफोर्डेबल बाप्पा आहेत, तर तुमच्याकडे असं कधी झालंय का की एखादे कोणी आलंय आणि त्यांच्याकडे पैसेच नाहीये, तर तुम्ही त्यांच्यासाठी काय मदत केली आहे तुम्ही? तर याच्यावरती माझं एक म्हणणं आहे की आमच्यासोबत एक घडलेला सिनॅरिओ, जसं आपण बघत आहोत बघा सोशल मीडियावरती एक रील आजींचा व्हायरल झाला आहे की त्यांचं असं झालेलं की त्यांची एखादी बजेट डिसाईड असते दर महिन्याची, जसं आपण आता खर्च हो, तर तसं त्याप्रमाणे त्यांचा खर्च डिसाईड होता। आता त्यामध्ये त्यांना बाप्पांचं पण स्वागत करायचं आहे, त्यांची पूजा अर्चना करायची आहे, तर त्यांनी खूप प्रयत्न केला, पण आता आजकालच्या ट्रेंडमध्ये बाप्पांचे पण ट्रेंड झालेले आहेत, त्यांचे पण प्राइसेस वाढलेले आहेत। तर हा माझं असं म्हणणं आहे की जर आजीचं मनात आलं की माझा बजेट, आता त्यांचं कसं हे झालं की आता माझं बजेटच्या वरती चालले, तर का यावर्षी मी बसवू नाही शकत बाप्पांना? तर आमचं असं म्हणणं आहे की जशा त्या आजीला विचार आला की मी नाही आणू शकत, तसं मी नाही, आम्हाला असं पाहिजे की कोणती पण आजी किंवा कोणता पण लहान मुलगा किंवा मुलगी त्यांनी असं विचार नाही केला पाहिजे की ड्यू टू आपल्या बजेटमुळे किंवा एखाद्या रिझनमुळे आपण बाप्पा नाही आणू शकत। तर म्हणून आम्ही बजेट फ्रेंडली ठेवलेला आहे प्राइजेस। आणि एक असं घडलेलं आमच्यासोबत की एक आमचेच प्रिव्हियस क्लायंट होते, त्यांच्या घरी जरा मेडिकल हेल्थ इश्यूज वगैरे चाललेले, तर ते अफोर्ड नाही करू शकले ते गणपतीचे मूर्ती। तर त्यांचं असं होतं की आम्ही फर्स्ट टाइम आलेले आहोत, आता आम्हाला पण माहित नाही की समोरच्या कसं परिस्थितीमध्ये आहे, का अफोर्ड करू शकतो की नाही, पण एक भावना असते।
तर आमचं असं म्हणणं होतं की त्यांना एखादी मूर्ती आलेली ते बघायला त्यांना ती आवडलेली, तर त्यांचा जो एक्सप्रेशन होता, त्यांचा जो भाव होता त्या मूर्तीबद्दल, ते बघून मला असं वाटलं की तुम्ही घेऊन जावा, तुम्ही मला जेवढं तुम्हाला द्यायची इच्छा असेल बाप्पांसाठी तुम्ही तेवढं देऊन जावा. तर त्यांनी लिटरली 501 सवर ठेवले शगुनमध्ये आणि त्यांनी सांगितलं की ताई तुम्ही जसं घडवता बाप्पांना तसं कोण घडवत नसेल, आणि जसं तुम्ही लोकांमध्ये ही भावना पोहोचवतायत तसं कोण ट्राय करत नसेल. तर आम्ही ह्या बाप्पांना घेऊन जातोय, पण या बाप्पांनंतर ज्या भावनाने आम्ही घेऊन जातोय त्या भावनाने जर अजून लोक घेऊन स्टार्ट केलं त्यांनी केलं की हा आता हेच सेम भावना असली पाहिजे, आपले बाप्पा इको फ्रेंडली झाले पाहिजे, तर हळूहळू बघताना आपल्या बाप्पांसोबत ती जी श्रद्धा आहे ती मेंटेन राहील आणि आपली प्रकृती पण मेंटेन राहील, म्हणजे एखादा डिस्टर्बन्स नाही झाला पाहिजे त्या सायकलमध्ये. तर माझं हे म्हणणं आहे की तुम्ही या, तुम्ही व्हिजिट करा, आधी तुम्ही बाप्पांसोबत बोला, तुम्ही बघा की कोणते बाप्पांसोबत तुमचं इमोशन पुढे जात होतंय, मग त्याप्रमाणे तुम्ही ठरवा तुम्ही कोण आहात. ठरवण्यासाठी फ्रँकली सांगू तर आपण नाही ठरवत बाप्पांना, बाप्पा ठरवतात, बाप्पा चूज करतात की आम्हाला यांच्या घरी जायचं आहे, तर ते बाप्पा चूज करतील. तुम्ही पण एखादा एक पाऊल पुढे घ्या इको फ्रेंडलीसाठी, तुम्ही पुढे पाऊल घ्या आणि त्यानंतर तुमचा कसा एक्सपिरियन्स आहे ते एक्सपिरियन्स तुम्ही शेअर करा. आणि मी आतापर्यंत आम्हाला ऑलमोस्ट 6 वर्ष झाले हे वर्कशॉप वगैरे घेणं, लोकांमध्ये माहिती देणं, हे 6 वर्ष मला झाले, आणि त्यामध्ये मी आज पण बेट घेऊ शकते की समोरचा जेव्हा येतो माझ्याकडे तेव्हा त्याचं मनात असं असतं की माझ्याकडून माझे बाप्पा नाही होणार आहे, पण जेव्हा आमच्याकडून बनवून तो बाप्पा नेतो तर तो समोरचा तोच माणूस मला स्वतः सांगतो की तुम्ही एवढं चांगलं शिकवलं की माझ्या आतमधून मला वाटत नव्हतं की मी करणार आहे, पण आता मी माझा बाप्पा घडवून नेतोय. तर असा एक्सपिरियन्सेस मी असा अनुभव केला आहे. तर माझं हे म्हणणं आहे की जोपर्यंत आपण एखादा अनुभव घेत नाही तोपर्यंत आपल्याला माहीत पडणार नाही की तो अनुभव कसा असतो. आपण इथे बसून काश्मीर बद्दल बोललो तर आपल्याला माहीत नाही पडणार आहे काश्मीर नक्की कसा आहे, जाऊन बघितलं तर आपल्याला माहीत पडेल कसं आहे. तर तेच माझं म्हणणं आहे की तुम्ही दीप आर्ट्समध्ये एकदा या, व्हिजिट करा, तुमचं कसं भावना आहे, तुम्हाला काय पाहिजे, कसा इथे येऊन तुमचा एक्सपिरियन्स शेअर करा. तर हेच माझं म्हणणं आहे. तर दीप आर्ट्समध्ये अशी काय स्पेशालिटी आहे की तुम्ही विद्यार्थ्यांना काय सांगता की मूर्ती विसर्जन कशी करा आणि केल्यानंतर त्या मातीचा आपण कशासाठी उपयोग करू शकतो? तर मेन कसं आहे की आता गणपतीची जी इको फ्रेंडली कन्सेप्ट आहे त्यामध्ये सगळ्यांचं असं म्हणणं आहे, जे इको फ्रेंडली आणतात ते असं आणतात की त्यामध्ये वीज असतात, तर ते गणपतीचं विसर्जन एका याच्या पॉट वगैरे मध्ये केल्यानंतर त्यामधून झाडं येतात. तर आमचं इथे पण एक असा कन्सेप्ट आहे की आमची जी गणपतीची मूर्ती आहे ती शाडू मातीने बनवलेली आहे. तर आपण त्या शाडू मातीचं विसर्जन केल्यानंतर त्याच मातीचं प्लांटेशन पण करू शकतो. आणि आम्ही एक नवीन कन्सेप्ट हे काढलेला आहे की जर तुम्हाला प्लांटेशन नाही करायचं असेल तर त्याचं पाणी तुम्ही झाडात टाका आणि जे उरलेली माती असते त्याचं तुम्ही परत रियूज करून एखाद्या वस्तू घरासाठी डेकोरेटिव्ह पीस आयटम बनवून तुम्ही त्या दरवर्षाचा मेमरीज ते तुम्ही जपून ठेवू शकता. तर एक हे चांगला कन्सेप्ट आहे की आपले बाप्पा कोणत्या वर्षी येत आहेत, त्यांचा आपण काय वापर केलेला आहे ते एक मेमरी म्हणून एखादा आपल्या घरी आपण लावू शकता. तर तुम्ही दरवर्षी त्याचा वापर करू शकता. तर आमच्या गणपतीच्या मूर्तीमध्ये हेच स्पेशालिटी आहे की तुम्ही दोन्ही प्रकारे वापरू शकता, प्लांटेशन पण करू शकता किंवा त्याला जपून पण ठेवू शकता. दीप आर्ट्समध्ये अजून एक स्पेशालिटी आहे की आम्ही जे आपले डिवोटीज आहेत त्यांच्यासाठी आम्ही हे पण ऑप्शन प्रोव्हाइड करतो की तुम्ही जर आपले बाप्पा म्हणत आहात ना तर आपले बाप्पा तुम्ही स्वतः या, स्वतः घडवा आणि स्वतः कलर करून त्यांना स्वतः न्या. म्हणजे आम्ही गाईड करणार तुम्हाला कसं बनवायचं आहे, बाप्पांचा हात कसा असला पाहिजे, बाप्पांचं डोकं कसं असलं पाहिजे, सुंड कशी असली पाहिजे, कोणता कलर चांगला आवडणार, कोणता कलर सूट होणार आहे, ते सगळं आम्ही तुम्हाला गाईड करू इथे. पण तुम्ही स्वतः मी असं आला कोणत्या विद्यार्थी व्यतिरिक्त कोणीही आला आहे? हो, कोणीही आला. जर आता एखादे जण येऊन बुकिंग करून जात आहे तर त्यांना आम्ही हे ऑफर करतो की
की तुम्हाला जर तुमचे बाप्पा घडवायचे जसं की मी असतील. आता तुमच्याकडे आली आणि मी तुम्हाला बोलली की मला माझ्या हाताने बाप्पा बनवून माझ्या घरी बसवायचं आहे, तर तुम्ही मला गाईड करणार. हो. आणि मग त्याचे चार्जेस कसं? मग त्याच्यासाठी आम्ही काही चार्जेस नाही ठेवले. तर ती आपली स्पेशालिटी ही आहे की आम्ही तुमच्याकडून तुमचेच बाप्पा घडवून घेणार आहोत. बिकॉज तुमचं इमोशन्स त्यांच्यामध्ये अजून ब्युटी हे त्यांचा एक नवीन अजून सुंदर होईल. सुंदर होऊन दिसतात. तर त्यामुळे आम्ही हे तुम्हाला गाईड करू, तुम्हाला बनवायचं कसं आहे, मग त्यानंतर त्यांना कलर कसं करायचं आहे, आणि हे सगळं केल्यानंतर आम्ही तुम्हाला इन्स्ट्रक्शन पण देऊ. आता कसं इको फ्रेंडली गणपती म्हटलं तर आपल्याला जरा लक्ष पण द्यावं लागतं. तर लोकांचं कसं असतं की पीओपीचा आणूया, त्रास नसेल, जास्त तुटा भेटायचा हा पीओपी आले आपल्याला काय टेन्शन टेन्शन नाही घ्यायचंय. पण बाप्पांना आणणं ही टेन्शन, जर हे टेन्शन असेल तर आपण बाप्पांना कशाला आणतोय. तर त्यासाठीच जर आपल्याला फक्त 2-3 गोष्ट लक्षात ठेवायची आहे आणि मग आपले बाप्पा आपलेच आहेत. आम्ही इको फ्रेंडली आणत आहोत, तर त्यांना फक्त लहान मुलांपासून थोडंसं लांब ठेवायचं आहे. मुलांना पण तसं त्याची माहिती द्यायची की आपले बाप्पा जरा नाजूक आहे, तर ते आले आहे तर त्यांना कसं सत्कार त्यांचं कसं करायचं, त्यांची पूजा घडवायची आहे, त्यांना तुटले विटले कुठून हे आपल्याला लहान मुलांना सांगायचं. तर हे सगळं कन्सेप्ट जर आपण स्टार्ट केला तर आपला एक कन्सेप्ट आपल्या येणाऱ्या पिढींना पण प्रोत्साहित करेल की आपल्याला इको फ्रेंडली बाप्पा आणले पाहिजे. तर आता आपल्यासोबत होत्या दीक्षिका पांडे, दीपाली पांडे. तर ह्या आपल्या मूर्तिकार आहेत आणि हे त्या 3 बहिणींचं एक स्वप्न आहे. त्यांच्या मनात एक इच्छा होती की आपल्या मनातल्या सुंदर, सुबक आणि सगळ्यांना परवडतील अशा मूर्ती बनवूयात आणि त्या बाहेर आपण सगळ्यांपर्यंत आपण ते पोहोचवूयात. तर त्यांनी ते काम खूप छान सुंदरपणे केलेलं आहे. आणि तुम्हाला जर का अशा अफोर्डेबल, सुंदर आणि सुबक मूर्ती हव्या असतील ना, तर यांच्या दीप आर्ट्सला नक्की संपर्क करा. अशाच नवनवीन प्रकारच्या गोष्टी आम्ही तुमच्यासमोर घेऊन येऊ. त्यासाठी जनशक्तीच्या इन्स्टा, फेसबुक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. धन्यवाद.